नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करायचं आहे. त्यावर आधारित जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे उताऱ्यामधून शोधून लिहायची आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? योग्य उत्तराला गोल कर. पर्याय क्रमांक क, सत्यशोधक समाज. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या 2 कॉलेजची स्थापना केली? मिलिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज. आपल्यासाठी कोणत्या 2 व्यक्ती दीपस्तंभ आहेत? महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तीनही प्रश्नांची उत्तरे आपण उताऱ्यामधून शोधून लिहिलेली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. कवितेवर आधारित प्रश्न आहे. दिलेली कविता आहे, ती व्हिडिओ स्टॉप करून वाचन करायचे आहे आणि कवितेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहा कविता. खालील चौकटी पूर्ण करा. औसेला पाहून न रुसणारे, उत्तर पौर्णिमा. फिरून न मिळणारे, बहुमोलाचे जीवन. यानंतर पुढचा प्रश्न, दाटून येणारे घन किंवा ढग. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रश्नाचे 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 2 ते 3 ओळी लिहायचं आहे, कारण 2 गुणांसाठी प्रश्न असल्यामुळे उत्तर मोठे लिहा. उत्तर पहा. मानवी जीवन हे अत्यंत बहुमूल्य आहे. ते एकदा संपल्यावर कोणालाही पुन्हा मिळत नाही. जीवनात सुखदुःखाची ऊन सावली येत जात असते. त्यामुळे संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जावे असा संदेश कवीने दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालील परिच्छेद वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण. पहिला प्रश्न, मेट्रो चालवणाऱ्या महिला पहिल्या सारथी कोण? रुपाली चव्हाण मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी आहेत. 2. मेट्रो पायलट होण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या 2 गोष्टी: इंजिनियर असणे आणि अवघड चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे. तिसरा प्रश्न, आपण कोणत्या क्षेत्रात जावे वाटते व का ते लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे नमुना दाखल उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला जे हो वाटते ते हे तो उत्तर लिहिलं तरी चालेल. मी मोठा होऊन इंजिनियर बनू इच्छितो, कारण मला नवीन तंत्रज्ञान शिकायला आणि रुपाली चव्हाण यांसारखे मेट्रोसारखे तांत्रिक प्रकल्प चालवायला आवडेल. याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कवितेवर आधारित प्रश्न आहे. या पेपरमध्ये 2 उतारे आणि 2 कविता येतात. 5-5 प्रत्येकी गुण असतात. 20 गुणांसाठी कविता आणि उतारे आहेत आणि 20 गुणांसाठी व्याकरण किंवा लेखन कौशल्याचा भाग आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. कवितेचं वाचन करत असताना व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा व्यवस्थित. कवितेवर आधारित पहिला प्रश्न पहा कोणता दिलेला आहे. निराशा व आशा कवीला कोणाबद्दल वाटते? निराशा व आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते. 2. खालील चौकट पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. दाटून येणारे घन किंवा ढग आणि फिरून न मिळणारे, बहुमोलाचे जीवन. यानंतर तिसरा प्रश्न आहे, आयुष्याचा त्याग करू नका असे कवी का म्हणतात? 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. याही प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. पहा. मानवी जीवन हे अत्यंत बहुमोल आहे आणि ते एकदा संपल्यावर कोणालाही पुन्हा मिळत नाही. जीवनात सुखदुःखाची ऊन सावली येत जात असते. त्यामुळे संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जावे असा संदेश कवी देतात. म्हणून आयुष्याचा त्याग करू नको असे कवी म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 गुण. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. श्रीरंगने बासरी वाजवली. क्रियापद वाजवली. मधुने पुस्तक वाचले. उत्तर वाचले. यानंतर पुढील प्रश्न पहा. अचूक शब्द लिहा. किलबिल लिहून दाखवलेला आहे. आशीर्वाद तो सुद्धा शब्द लिहून दाखवलेला आहे. क प्रश्न, पुढील कंसातील क्रियापदे सकर्मक किंवा अकर्मक ते लिहा. मी मैदानात खेळतो अकर्मक क्रियापद आहे. मेट्रोचे दरवाजे उघडतात ते सुद्धा अकर्मक क्रियापद आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. संदेश देणे, निरोप देणे, प्रथा पडणे, एखादी रीत किंवा परंपरा सुरू होणे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर खालील वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा. पक्षी किलबिल करतात. कर्ता पक्षी, कर्म किलबिल. रमेश व्यायाम करतो. कर्ता रमेश, कर्म व्यायाम. यानंतर पुढील प्रश्न पहा.
क्रियापदाचे 2 प्रकार लिहा, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. पुढील प्रश्न, तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहून दिलेलं आहे. व्यवस्थित उत्तर वाचन करा, त्याप्रमाणे मुद्दे लक्षात ठेवा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न, तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वरील प्रश्नांचे उत्तर विद्यार्थी आपल्या स्वमताने प्रश्न तयार करतील. इथे 10 प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत. याप्रमाणेच तुम्ही उत्तर लिहा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.